नमस्कार मंडळी, आपण कच्च्या अंडीपासून झटपट आणि सोपी अशी रेसिपी येथे पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम मी येथे 3 वाट्या 3 अंडी घेतलेली आहेत व 3 वाट्यांमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये नंतर आपण ही अंडी फोडून घेणार आहोत। झटपट अशी ही रेसिपी आहे, अगदीच कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। त्यावरतून आता आपण थोडंसं मीठ, मसाला व हळद, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले यामध्ये वरतून थोडेसे घालू शकता व मिठाचे प्रमाण व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता। झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे व चव देखील खूप छान लागते। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आता मी येथे कढई गरम केलेली आहे व त्यामध्ये थोडंसं खाली पाणी घालून घेतलेलं आहे व आता हे जे आपण 3 अंडी फोडून घेतलेली आहेत या तिन्ही वाट्या आपण यामध्ये ठेवून आता ही अंडी आपण छान अशी वाफवून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही अंडी वाफवून घ्यायची आहेत। 10 मिनिटांनंतर आपण बघायचं आहे, अंडी आपली छान अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण मसाल्यासाठी येथे घेतलेला आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, आलं लसूण 1 चमचा घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेले आहे, 2 छोटे कांदे बारीक चिरून व टोमॅटो घेतलेले आहेत 1। आता आपण हे जे थंड झालेले मिश्रण आहे ते अशाच पद्धतीने सुरीने आपण कट करून घेणार आहोत व सर्व आपण हे कट करून काढून ठेवायचे आहेत किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता। आता मी येथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पुरेशा प्रमाणात मी तेल घातलेलं आहे। तेल छानसं गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 तेजपत्ता घालणार आहोत। त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा जो घेतला आहे तो आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत। छान असं मिश्रण हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कांदा याचा कलर रंग बदलेपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, ती देखील आपण या तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहोत। आता आपण येथे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा व तसेच आपला घरचा तिखट मसाला मी येथे वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले यामध्ये वापरू शकता। छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजेच आपलं हे मिश्रण छान असं शिजलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटो देखील छान असा या मिश्रणामध्ये परतून घेणार आहोत। झटपट अशी ही रेसिपी आहे व चव देखील छान लागते। आता आपण यामध्ये जे वाटण घेतलेलं आहे, कांदा आणि खोबरं भाजून जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे व छान असं या तेलामध्ये आपण 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजेच आपलं मिश्रण हे छान असं शिजलेलं आहे। आता आपण यावरतून चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। छान अशी झटपट अशी ही रेसिपी आहे। आता आपण यामध्ये 2 छोटे कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे व आता पाणी घातल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं याला वाफ आणून शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं आपलं शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। याला वाफ काढून झालेली आहे व मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। आता जी आपण अंडी जी घेतलेली आहेत वाफवून, ती आता आपण यामध्ये एक करून घालून घ्यायची आहेत, म्हणजेच आपली येथे अंडा करीची रेसिपी येथे तयार होत आहे। तुम्ही पाहू शकता, झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे व अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा। चव देखील छान लागते, अगदी हॉटेलसारखी चव येते। वरून आपण आता यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत। आपली झटपट अशी अंडा करीची रेसिपी येथे तयार झालेली आहे। तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। अशा पद्धतीने आपली अंडा करीची रेसिपी येथे तयार झालेली आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मस्त रहा, स्वस्त रहा, बाय बाय, धन्यवाद।